नमस्कार, तळोदा वृत्तांकनमध्ये आपलं स्वागत आहे। जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा व बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा। नंदुरबारची 3 गावे अजूनही विकासापासून वंचित। मंगेश पाटील। भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील भरड, थुवाणी आणि अठ्ठी ही 3 गावे आजही मूलभूत सोयीसुविधांपासून कोसो दूर आहेत। रस्ते, वीज, पाणी आणि शिक्षणाच्या अभावामुळे येथील ग्रामस्थांना प्रचंड हालअपेष्टांचा सामना करावा लागत आहे। या गावांमध्ये अजूनही पक्के रस्ते नाहीत, त्यामुळे दळणवळणाची मोठी समस्या आहे। जिल्हा परिषद शाळा नसल्याने मुलांना शिक्षणासाठी दररोज 15 किलोमीटर पायपीट करत रोषमाळा खुर्द येथे जावे लागते। पिण्याच्या पाण्याची सोय नाही आणि एकही हँडपंप उपलब्ध नाही। धक्कादायक बाब म्हणजे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातही या गावांमध्ये वीज पोहोचलेली नाही। अंगणवाडी अजूनही एका तात्पुरत्या कुडाच्या घरात भरते, ज्यामुळे लहान मुलांच्या शिक्षणात आणि आरोग्यात अडचणी येत आहेत। सुमारे 300 ते 400 लोकसंख्या असलेल्या या गावातील नागरिक हताश झाले आहेत। त्यांनी स्वतः वर्गणी जमा करून 6 किलोमीटर रस्त्याचे काम सुरू केले आहे, ज्यासाठी नर्मदा विकास विभागाने केवळ काही प्रमाणात दगडगोटे पुरवले आहेत। स्थानिक ग्रामस्थांनी अनेक वेळा माजी आमदार केसी पाडवी, माजी खासदार कैलासवासी माणिकराव गावित, हिना गावित आणि विद्यमान आमदार आमशा पाडवी यांच्याकडे आपल्या समस्या मांडल्या आहेत, परंतु कोणत्याही लोकप्रतिनिधीने या गंभीर परिस्थितीकडे लक्ष दिले नसल्याची त्यांची तक्रार आहे। राज्य किंवा केंद्र सरकारच्या कोणत्याही योजना या गावांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत, त्यामुळे ग्रामस्थांनी तातडीने या मूलभूत समस्या सोडवण्याची मागणी केली आहे। या गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे। गांव नंदुरबार जिल्हा दळगाव तालुक्यावरून 35 किलोमीटर लांब असून सर्व गाव निर्माण झाले। सर्व गावांमध्ये गावोगावी योजनाची निर्मिती झाली, पण नर्मदा काठावर बरड हा गाव पूर्णपणे वंचित आहे। तर सरकारांना लवकरात लवकर आम्हाला रस्ता बनवून द्यावी अशी विनंती करतो। मी बरड या गावाचा रहिवासी असून माझं गाव बरड, तालुका धडगाव, जिल्हा नंदुरबार या गावाचा रहिवासी असून सदर त्या गावात आज रस्ते, वीज, नंतर हेडपंप आणि जिल्हा परिषद शाळा ही अजूनपर्यंत आमच्या गावात अजून आलेली नाही आहे। आज देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झालं असं सर्वीकडे बोंबाबोंब चालू आहे। आम्ही पण अजून त्या गावाला एकही सुविधा आलेली नाही आहे आणि तिथं लोक किंवा कोणाला सर्पदंश झाला, गर्भवती महिला म्हणा, त्या गावाला जोडी करून आम्ही तिथून 15 किलोमीटर इथं त्या घेऊन जातो, रशमाळ, हुंदर रशमाळपर्यंत घेऊन जातो। तिथून आम्ही खाजगी गाडीने परत जळगाव रुग्णालयात दाखल केलं जातं। तोपर्यंत आमच्या गावात कोणी सर्पदंश झाला, जास्त आजारी झाला तो व्यक्ती रस्त्यातच मृत्युमुखी पडतो, पण सरकारने त्या गावाला अजूनपर्यंत कोणताही दर्जा दिलेला नाही आहे। आणि तिथं लोकसंख्या 300 ते 400 लोकसंख्या आहे, परंतु तिथं अंगणवाडी फक्त अंगणवाडी आहे, पण त्या अंगणवाडीला अजून बिल्डिंग बांधलेली नाही आहे। एक साधं कुडाच्या घरामध्ये ते अंगणवाडी भरली जाते आणि तिथं त्या मुलांना जेवण बनवलं जाते, ते पण खास आहार असं काही भेटलेलं दिसत नाही आहे। आणि बाकी आम्ही रस्ते आणि वीज या कामासाठी आम्ही सदर जुने आमदार केसी पाडवी यांच्याकडे मी स्वतः 2 ते 4 वेळास मी तक्रारी केल्या, लेखी स्वरूपात दिलेला आहे, पण तरी आमदारांनी काही चौकशी केलेली नाही। नंतर खासदाराकडे पण माणिकराव होल्ल्या गावित त्यांच्याकडे पण केली होती, नंतर हिना विजयकुमार गावित यांच्याकडे एक तक्रार केली, ते पण नाही। नंतर आमशा पाडवी यांच्याकडे आता सध्या नवीन आमदार आहे, त्यांच्याकडे एकदा तक्रार घेऊन गेले होते, मी स्वतःच गेलो, पण ते आमदारांनी ते आमचं पत्र घ्यायलाच तयार नाही आहेत। अशी आमची बिकट परिस्थिती आहे। तर कोणते सरकार येणार तेव्हा आम्हाला त्या गावात आम्हाला सुविधा मिळेल या आशेने आम्ही आता आमच्या पिढ्या तर पलटल्या, पण आताच्या नवीन पिढ्यांसाठी तरी सरकारने काही ना काही लक्ष देणं हे फार गरजेचे असं आम्हाला वाटतं। आणि